रत्नागिरीमध्ये पावसाच्या सरी, जिल्ह्यात पेरणीच्या कामांनाही वेग, पावसामुळे वातावरणात गारवा, उकाड्यापासून दिलासा। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात, 2 दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज। कोल्हापूरला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, शहरासह ग्रामीण भागामध्ये ढगाळ वातावरण, सकाळपासून पावसाला सुरुवात। जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर, वादळाच्या तडाख्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, अनेक ठिकाणी वृक्षांची आणि घरांचीही पडझड। परभणीमध्ये 14 तारखेपर्यंत वादळी वारे आणि विजांचा कडकडाट आणि यासोबतच पावसाचा येलो अलर्ट, नागरिकांना खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। मध्य रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वेचा प्रवासही जीवघेणा, पश्चिम रेल्वे मार्गावर 1.5 वर्षात 284 जणांचा बळी, वैतरणा ते मीरा रोड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान सर्वाधिक मृत्यू। यूपीआय पेमेंटवर हे शुल्क आकारण्याची तयारी, 3000 पेक्षा जास्त रक्कम पाठवल्यास एमडीआर लागणार, 2 महिन्यामध्ये यावर निर्णय घेतला जाणार। पिंपरी चिंचवडमध्ये पाणी लाईन फुटल्यानं हजारो लिटर पाण्याची नासाडी, पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन पाईप लाईनचं काम सुरू। चिपी विमानतळावरून पुन्हा विमान सेवा सुरू, बंगळुरू हैदराबाद विमान फेऱ्या पुन्हा एकदा सेवेत। लातूरमध्ये गांजा विक्री करणाऱ्या 3घांच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, आरोपींकडून वाहनासह 11 किलो गांजा जप्त। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर, धरणामध्ये सध्या 17 टीएमसी पाणीसाठा शिल्लक। सांगली महापालिकेच्या प्रभाग रचनेला 2 दिवसांमध्ये सुरुवात होणार, समिती गठीत करण्याचं काम सुरू, शासनाकडून 4 सदस्यांचे प्रभाग करण्याचे आदेश। शिरूरमध्ये महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक, चोरट्याकडून 10,10,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।